नमस्कार. मी नागेश्वरी कटारे. नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आज करणार आहे भरले वांग्याची भाजी. वांग्याची भाजी हे 2 प्रकारामध्ये असते. एक तर ती सुकी भाजी असते आणि एक ग्रेव्हीमध्ये असते. मी आज तुम्हाला ग्रेव्हीमध्ये ही वांग्याची भाजी दाखवणार आहे. चला मग रेसिपी बघूयात. सर्वात अगोदर मी इकडे हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. इकडे मी वांगे घेतलेले आहेत आणि मस्तपैकी ह्याचे एका वांग्यामध्ये हे 4 भाग केलेले आहेत आणि छानपैकी असे कट करून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे. इकडे बघा, मी छानपैकी असे वांगे कट करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. मिठाच्या पाण्यामध्ये हे वांगे टाकून घेतलेले आहेत. चला मग इकडे साहित्य बघूयात. सर्वात अगोदर मी एक सुका खोबरं घेतलेला आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट. आणि इकडे बघा, मी सर्व मसाले घेतलेले आहेत. इकडे बघा, मी लाल मिरची पावडर, घरगुती काळा मसाला, हळद, मीठ आणि इथं आहे किचन किंग मसाला आणि इथं आहे चाट मसाला. जर तुमच्याकडं किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता. इकडे मी घेतलेला आहे एक कढई आणि ते मस्तपैकी मी गरम करून घेतलेली आहे. आता मी त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून भाजून घेणार आहे. आता ह्या शेंगदाण्याला छानपैकी आपण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. इकडे बघा, आपले शेंगदाणे छान असे भाजल्या गेलेले आहेत, छान असं खरपूस भाजल्या गेलेले आहेत. आता मी हे शेंगदाणे काढून घेणार आहे. एका प्लेटमध्ये हे शेंगदाणे मी काढून घेणार आहे. आता मी ह्याच कढईमध्ये आता थोडंसं सुकं खोबरंसुद्धा मी भाजून घेणार आहे. थोडंसं मी तेल टाकणार आहे आणि आता ह्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. इकडे बघा, आपलं खोबरंसुद्धा छानपैकी भाजल्या गेलेलं आहे. आता मी ते सुद्धा काढून घेणार आहे. इकडे बघा, एक सरसं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले आहेत, सुके खोबरे टाकलेले आहेत आणि इकडे जे आपण मसाले काढून घेतले होते एका प्लेटमध्ये ते सुद्धा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेणार आहे. आणि थोडीशी मी आता कोथिंबीर टाकून घेणार आहे. मसाला बारीक करून घ्यायचा आहे. इकडे बघा, आपण हे मस्तपैकी मसाला बारीक करून घेतलेला आहे. आता मी हे मसाला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. सगळं मसाला काढून घ्यायचा आहे या प्लेटमध्ये. आता मी टाकणार आहे थोडेसे कांदे आणि इथं टाकणार आहे अद्रक लसणाची पेस्ट आणि हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. आपला मसाला छानपैकी मी हे मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडंसं आता मी पाणी टाकून अजून छान असं मिक्स करून घेणार आहे. छानपैकी हे मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे. आता हे जे आपले वांगे आहेत ना, कट करून घेतलेले, त्याच्यामध्ये हे आता छानपैकी मी दाबून मसाला भरून घेणार आहे. छान असं दाबून हे मसाला भरायचा आहे. अशा पद्धतीने बघा, मी असे हे दाबून छान मसाला भरून घेत आहे अशा प्रकारे. असंच करून मी दुसरंसुद्धा हे वांगं ह्याच्यामध्ये सुद्धा मी मसाला भरून घेणार आहे. असं छान दाबून मसाला भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे. हे सुद्धा छान मी वांगं छान दाबून हे असं मसाला भरून घेतलेला आहे.
तर असंच करून आपण हे सगळे आपले वांगे जे आहेत त्याच्यामध्ये आपण हे मसाला भरून घेणार आहोत। तर इकडे बघा आपलं हे मसाला एवढं उरलेला आहे। आपण हे भाजीमध्ये मसाला टाकून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर मी इथं एक कढई घेतलेली आहे आणि ते गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता हे 3 पळ्या तेल टाकणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकू शकता। तर मी इकडे बघा जिरे मोहरी टाकलेले आहेत ह्या तेलामध्ये आणि छान आपले जिरे मोहरीसुद्धा फुटल्या गेलेले आहेत। तर मी इथं आता टाकत आहे अद्रक लसणाची पेस्ट आणि छानपैकी आता त्याला मी ह्या तेलामध्ये तळून घेणार आहे, भाजून घेणार आहे, असं फ्राय करून घ्यायचं आहे। आणि मी इथं एक टोमॅटो छानपैकी बारीक कापून घेतलेला आहे, ते सुद्धा ह्या तेलामध्ये आता मी टाकून घेणार आहे आणि हे टोमॅटो छान ह्या तेलामध्ये आता आपल्याला परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तर आपलं टोमॅटो छान असं मऊ पडलेलं आहे, मऊ झालेला आहे, छान शिजल्या गेलेला आहे। तर आता मी हे जे आपले वांगे भरून घेतलेले होते, वांग्यामध्ये जे मसाला भरून घेतलेला होता ते मी या तेलामध्ये आता एक एक करून ठेवत आहे। तर छानपैकी आता हे वांगे आपण असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, वाफवून घ्यायचे आहेत 2 मिनटं। असं हे हलवून घ्यायचं आहे छानपैकी तेलामध्ये, असं वाफवून घ्यायचं आहे। तर 2 मिनटं मी एक प्लेट ठेवणार आहे आणि त्याला छानपैकी वाफवून घेणार आहे। तर 2 मिनटं झालेले आहेत, आपले वांगे बघूया कसे झाले। तर छान असे आपले वांगे वाफल्या गेलेले आहेत। तर अजून एकदा मी छान असं परतून घेणार आहे अशा प्रकारे। आणि जे आपलं मसाला उरला होता ते मी ह्या तेलामध्ये आता हे टाकून घेणार आहे। आता छानपैकी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी आता 1 ग्लास पाणी छान असं कोमट करून घेतलं होतं ते ह्या फोडणीमध्ये मी टाकून घेत आहे। आणि एक थोडीशी मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती, ते सुद्धा ह्या भाजीमध्ये मी आता टाकून घेणार आहे आणि 2 मिनटं आता असं वाफवून घेणार आहे। तर इकडे बघा आपली छान अशी भाजी वाफल्या गेलेली आहे आणि मी एका टीनमध्ये काढून घेतलेला आहे। तर आपली ही भाजी खूप छान अशी झालेली आहे। तुम्हीसुद्धा रेसिपी एकदा नक्की करून बघा। माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। असंच भेटूया छान एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।